दिशाओं से आपको साधना पड़ेगा। आणि ममता बॅनर्जी यांची अवस्था आता दयनीय असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले। अन्याय आणि दडपशाहीच्या विरोधात नागरिकांनी आवाज उठवला। यापुढे ममता बॅनर्जींचं नावही कोणी घेणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। दीदींची परिस्थिती अशी झाली की ते 100च्या आत राहतील मला असं वाटतंय आता। म्हणजे मला नक्की आकडा माहित नाही, आपण पूजेमध्ये या ठिकाणी होतो, पण अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। इतक्या दिवसाचा अन्याय, अत्याचार, सगळी हुकुमशाही, दडपशाही, त्याच्या विरोधात लोकांनी आवाज उठवलेला आहे। आणि भाजप जवळपास 180च्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त मला वाटतं असा निकाल आपण दाखवतात। आणि मला वाटतं सर्व बंगालची जी सगळी जनता आहे, मतदार, त्याचे मी मनापासून खरं अभिनंदन करेल, आभारही मानेल की त्यांनी अतिशय चांगला कौल या ठिकाणी दिलेला आहे। आता खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालच्या विकासाला सुरुवात होईल। आणि पश्चिम बंगालमध्ये आता दादागिरी, दीदीगिरी चालणार नाही। भाजपचे नेते